रामकृष्ण हरी. आज आपल्याला तोडी रागातील अभंग शिकायचा आहे. अभंग माऊली ज्ञानेश्वरांचा आहे. आज संसार सुफल झाला ग माही, देखील पाय विठोबाची. गोड असा अभंग आहे, चालही गोड आहे. तर तोडी राग हा भजनामध्ये सर्रास वारकरी संप्रदायामध्ये घेतला जातो. भैरवीच्या अगोदर तोडीचा नंबर लागतो आणि अशा प्रकारे हा नियमित भजनामध्ये तोडी रागाचा अभंग असल्यामुळे तो आपल्याला येणं आवश्यक आहे. तोडी रागामध्ये रे, ग आणि ध हे तीन स्वर कोमल आहेत आणि म तीव्र आहे. बाकीचे स्वर जे आहेत ते शुद्ध आहेत. याच्यामध्ये याची जाती संपूर्ण आहे, म्हणजे सारे गम पध निसा सानी धप मगरिसा. त्यामुळे तुम्हाला नेहमी मी त्रिकोण करून दाखवतो. तो त्रिकोण करता येणं आता अत्यंत सोपं आहे. तर तो त्रिकोण काय मी तुम्हाला म्हणून दाखवत नाही, परंतु याचे आरोह, अवरोह आणि पकड या गोष्टी मात्र मी तुम्हाला मधून घेतो. तर आरोह पाहूया आता. पुन्हा एकदा घेऊया. सा रे ग म ध नि सा सा नि ध म ग रे ग रे सा. करुणास्पद रसशृंगार असा हा गोड राग आहे. याचं थोडीशी आपण चलन किंवा पकड म्हणूया. कशी आहे पाहू. पहा. सा ध नि सा रे ग रे सा म ग रे ग रे सा. पुन्हा एकदा घेऊ. ध नि सा रे रे ग रे सा रे ग रे सा म ग रे ग रे सा. आता आपण प्रत्यक्ष अभंग घेऊया. तबल्यावर घेऊ आणि कसा आहे तो पाहूया. आजी संसार सुफल झाला ग माही, देखील पाय विठोबाची. माऊलींचा गोड अभंग आहे आणि जनरली माऊलींचाच अभंग शेवटी म्हणतात आणि भजनाची जो काय आहे तो शेवट करतात. तर आपण या ठिकाणी पाहूया. आज संसार सुफल झाला ग माये, आज संसार सुफल झाला ग माये. आज संसार सुफल झाला ग माये, देखील पाय विठोबाचे, देखील पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा.
रखुमा देवीवरू नवी संब सर्वथा बाप रखुमा देवीवरू नवी संब सर्वथा निवृत्ती तत्व का सांगितले निवृत्ती तत्व का सांगितले तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो मज व्हावा 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 तो मज व्हावा. अशा प्रकारे अभंग 3च चरणाचा आहे, सोपा आहे. तर याचं आपण थोडंसं नोटेशनही पाहूया. थोडे थोडे शब्द जोडायचे, अवघड काहीच नाहीये. पाहूया. आजी संसार सुफल झाला ग माये आजी संसार सुफल ससा समी सानिधप ससा समी सानिध आजी संसार सुफल ससा समी सानिधप पुढे झाला ग माये मद मद सासा झाला ग माये देखिएल पाय रे 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 ग रे सा सा देखिएल पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वरील प्रमाणेच आहे, पण तरी घेऊन दाखवतो पुन्हा. तो मज व्हावा तो मज सा स समी सानिध तो मज व्हावा तो मज व्हावा मध मध सा सा वेळोवेळा व्हावा पांडुरंग तेही तसंच आहे. वेळोवेळा व्हावा पांडुरंग रे 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 ग रे सा सा सोपा आहे. आता याच्या पुढे बाप रखुमा देवीवरी. बाप रखुमा देवीवरू गमधनी सा 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 बाप रखुमा देवीवरू नवी संभ्य सर्वथा रे ग रे सा 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 नवी संभ्य सर्वथा रे ग रे सा 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 सोपा आहे. पुढे निवृत्ती तत्वता निसानिध मध मग निवृत्ती तत्वता निसानिध मध मग गमध निसा सांगितले गमध निसा सांगितले. अशा प्रकारे सोपा अभंग आहे, परंतु भजनामध्ये याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा हा गोड अभंग आहे. या जगावर माऊलींचे अगाध उपकार आहेत असं म्हटलेलं आहे की
एक ओवी आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशून श्रीराजी, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाची. म्हणूनच त्यांना माऊली असं म्हणतात. माऊलींनी जगावर प्रचंड उपकार केलेत. भारतभूमीवर नाही, संपूर्ण जगावर उपकार करून ठेवलेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रीयांच्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर माऊलींचं स्थान फार मोठं आहे. काय बरं, असे जे काही अभंग जे आहेत हे संतांच्या स्वअनुभवातून येतात. तुका म्हणे चाखोणी सांगे, मजा अनुभव आहे अंगे. काय या ठिकाणी जो अभंग म्हटलेला आहे माऊलींनी, पहा म्हणजे 750 वर्षापूर्वीचं त्यावेळेला माऊलींचं प्रेम विठ्ठलावर किती होतं. आज संसार सुफल झाला ग माई, कधी झाला देखिले पाय विठोबाची. ज्यावेळेला मी भगवंताचं दर्शन झालं, काय त्याच्याशी मी एकरूप झालो, त्यांना मी ओळखलं, पाहिलं. ओळखीला हरी धन्य तो संसारी. माऊलींनी हरीला ओळखलं, पाहिलं आणि मग त्यांना जीवन धन्य झालं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुखातून शब्द आले, तो मज व्हावा, तो मज व्हावा. काय मला आता फक्त तोच पाहिजे, तो म्हणजे भगवान परमात्मा पांडुरंगच पाहिजे. आणि कधी तर नेहमी पाहिजे, वेळो वेळा व्हावा पांडुरंग. एकदा भगवान परमात्मेचं दर्शन झालं, त्याची अनुभूती मिळाली की मग त्याच्याशिवाय काहीच नकोच वाटतं जीवाला. तुकाराम महाराजांच्या बाबतीतही असंच झालं. भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं आणि मग त्यांच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. काय कर कटेवरी ठेवोनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. असाच भगवंत की त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच भगवंताचं निरंतर ध्यान करावं असं मला वाटतं, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत नाही, सर्व संतांनी हरीला ओळखलं आणि हरिरूप झाले. आपला जन्म सुद्धा अत्यंत मुलाचा आहे सज्जन. काय एक एक योनी कोटी कोटी फेरा, नरदेई थारा तहीच लाभे. काय इतक्या योनीतून हा नरदेय फिरत आलेला आहे. मग आपण काय संसार करायचं का? नाही, संसार तर आपल्याला करावाच लागणार, तो चुकत नाही, ते प्रारब्धाचे भोग आहेत. परंतु यातूनही आपण भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, असं या अभंगातून आपल्याला आज शिकायला मिळत आहे. रामकृष्ण हरी.